श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हटके असा केक, ज्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे मोल्डचा यूज करणार नाहीये किंवा ओव्हनही लागणार नाहीये। हा मी ऑरेंज फ्लेवरमध्ये बनवणार आहे। ऑरेंजचा सीझनही आहे आणि हा केक तुम्ही एकदा बनवला ते 15 ते 20 दिवस आरामात टिकतो आणि हा हेल्दी वेने बनवणार आहे। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। केक करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातले आहे देसी खांड। तुम्ही गुळाची पावडर किंवा कोणताही स्वीटनर यूज करू शकता। आता यामध्येच मी एक ऑरेंज घेतला होता, त्यातल्या बिया काढल्या आणि त्याचा पल्प करून घेतला। हा साधारण अर्धा कप आहे, तोही यात घालून घेतला। त्याचबरोबर पाव कप मी तेल घालते आहे। तुम्ही बटरही घालू शकता किंवा तूपही घालू शकता, पण थंडी आहे त्यामुळे ते बटर आणि तूप आळतं, त्यामुळे मी तेलाचं यूज करते। आता हे जे ऑरेंजचा जो बाहेरचा भाग असतो ना, जे साल असतं ना, ते थोडंसं खिसून घेतलेलं आहे, साधारण अर्धा चमचापेक्षाही कमी। ह्याने टेस्ट खरंच खूप छान येते। तुम्ही हे नक्की घाला, विसरू नका घालायला, खरंच खूप छान टेस्ट येते। आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। मी आता ते मिश्रण साईडला ठेवलेलं आहे आणि एका बाउलमध्ये इथे आपण घेणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ आहे। तुम्ही नाचणीचं, ज्वारीचं कोणतंही पीठ यूज करू शकता। त्याचबरोबर यात घालते आहे पाव चमचा बेकिंग सोडा घातला आणि त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक छान असं टेस्ट येण्यासाठी, आणखी टेस्ट एनहान्स करण्यासाठी 2 मोठे चमचे मी दूध पावडर घालते आहे। ती नसेल तर घातली नाही तरी चालेल, ही ऑप्शनल आहे। हे व्यवस्थित चाळून घेतलं। आता हे जे आपण चाळून घेतलेले जिन्नस आहेत ते आपल्याला, जे मगाशी आपण तेल, साखर आणि ऑरेंजचं जे केलं होतं मिश्रण, त्यामध्ये ह्यात घालून घेणार आहोत आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या आधी, त्याच्यानंतर आपण दूध घालणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यात आपल्याला टोटल अर्धा कप दूध लागणार आहे आणि हे नॉर्मल टेम्परेचरचं, रूम टेम्परेचरवरचं दूध आहे। हे थोडं घालत आपल्याला व्यवस्थित कट अँड फोल्डच्या मेथडने हे मिक्स करत जायचं आहे। आणि हे बघा, अर्धा कप दूध हळूहळू घातल्यानंतर हे अशा कन्सिस्टन्सीचंच आपल्याला बॅटर तयार होतं आणि गव्हाचा किंवा कुठल्याही मिलेटचा तुम्ही केक बनवता तेव्हा त्याची थिकनेस जास्त असते। आपण केक बेक करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यावर ठेवते आहे अप्पे पात्र। हो, अप्पे पात्रामध्ये आपण करणार आहोत, कुठल्याही प्रकारे ओव्हन किंवा मोल्डचा यूज नाही करणार आहोत। आता एका चमच्याच्या साहाय्याने मी थोडंसं कमी असं बॅटर यात घालते आहे, कारण की केक फुलणार आहे। हे अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळ्या खणामध्ये बॅटर भरून घेतलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला गार्निश करू शकता किंवा तसाच खायलाही खूप छान लागतो। माझ्याकडे चोको चिप्स होते म्हणून मी चोको चिप्सचा यूज करते आहे। तुमच्याकडे जर नट्स असतील तर तेही तुम्ही यूज करू शकता। आता आपल्याला याला लो गॅसवरच आपल्याला 8 ते 10 मिनिटाला बेक करून घ्यायचा आहे। 8 ते 10 मिनिटानंतर आपण चेक करूयात। एका सुरीच्या किंवा टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता की केक शिजलाय की नाही। जर तुमची टूथपिक किंवा सुरी क्लीन बाहेर आली, म्हणजे कुठल्याही प्रकारे लागलं नसेल, तर केक बेक झालेले आहेत। आपले केक छान बेक झाले आहे बघा, खालूनही किती छान झालेले आहेत। पण हे झाल्या आपल्याला लगेच काढायचे आहेत, नाहीतर जास्त वेळ ठेवलं तर खालून कडक होतात। आता जे उरलेलं बॅटर होतं त्यामध्ये मी टूटी फ्रुटी घातलेली आहे, तेही अशाच प्रकारे मी छान बेक करून घेते आहे। केक बेकिंगची जी प्रोसेस आहे त्यामध्ये मी जसं तुम्हाला आधी सांगितलं आहे, गॅसची फ्लेम एकदम लो हवी आणि जर तुमचा जो गॅसचा छोटा जो बर्नर असेल त्याच बर्नरवर तुम्ही हे बेक करा केक। हे केक तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात व्यवस्थित स्टोअर करू शकता आणि लहान मुलांना किंवा तुमच्या टी टाईममध्ये तुम्ही हे एन्जॉय करू शकता। खूप टेस्टी आणि हेल्दी केक आहेत। तुम्ही गव्हाच्या पिठाला ज्वारीच्या पिठाने किंवा नाचणीच्या पिठानेही रिप्लेस करू शकता। हे हेल्दी असे केक, मिनी केक आहेत आणि मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात अशा गोष्टी। अशा प्रकारे मी सगळे टूटी फ्रुटीचे आणि चोको चिप्सचे केक बनवून घेतलेले आहे। बघा किती स्पॉन्जी आहे आणि कुठल्या प्रकारे दह्याचा यूज केलेला पण नाही आहे किंवा अंड्याचाही नाही। मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, आतून किती जाळीदार, अगदी बाहेर जसा मिळतो ना ब्रिटानियाचे केक जसे मिळतात ना, तसा झालेला आहे आणि टेस्टही तशीच लागते। चला तर आपले हेल्दी असे मिनी केक रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।